निदान 20% तरी आम्हाला द्या. चुलीवरचं जेवण चांगलं होतं आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. फक्त काय वेळेत कस्टमरला पोच होत नाही, त्याला जास्त भासतं आहे. म्हणजे कसं लाकूड साधताना त्यात उन्हाळा आहे आणि कोळसा अंगावर उडत असतो, तड असं उडत असतो कोळसा. जेवण मिळत नाही वेळेत, त्यामुळं कस्टमर उठून जाते. कोळसा आणि जळण हाच निर्णय की फायनल केला. पण जास्त दिवस मी चालवू शकत नाही, ह्याच्यामुळे इतका त्रास होतो. गॅसवर कसं होतं फटाफट होत होतं, ते आता चुलीवर होत नाही फटाफट. त्यामुळं तसं नुकसान होत चाललं आहे. म्हणजे कालांतरानं हे बंद करण्याची सुद्धा वेळ येईल, कारण कस्टमर येणारच नाही ना, लवकर मिळत नाही. त्यामुळं कस्टमर याची बंद होतील. भयंकर कामगारांचे हाल होतात, म्हणजे आमचे पण त्याच्यापेक्षा जास्त हाल होतात. पहिला 6,000 टन होता, आता तो 11,000 रुपये टनानं, तो पण आता मिळत नाही. मसूर ही आमची घरचीच लोकं करतात तयार, त्यामुळं आम्हाला तिथं कपडे काढून उभं राहावं लागतं. एकदा तयार करून दिल्यानंतर मग बाकीचे कामगार करतात, पण ते मसूर शिजवायची त्या टाईप ती आम्हीच करतो. मित्रो, सध्या युद्ध परिस्थिती असल्यामुळं आपण ग्रामीण भागामध्ये त्याचा परिणाम झालेला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. त्याचं जिवंत उदाहरण जर का आपण बघितलं तर वाळवा तालुक्यामधले जे काय हॉटेल व्यवसाय आहेत, ते हॉटेल व्यवसाय या ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत. आता आपण विठ्ठलवाडी आणि कामेर या दोन्ही गावांच्या मध्ये असणारा सुप्रसिद्ध MK धाबा जो आहे, आता या धाब्यामध्ये जर का बघितलं तर गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळं या ठिकाणी पूर्णपणे हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत. आपल्यासोबत या हॉटेलचे मालक MK जाधव आहेत. आणि सध्या जर का बघितलं तर युद्ध परिस्थिती आहे आणि तुमचं हॉटेल व्यवसाय जे आहे ते गॅस तुटवड्यामुळे तुम्ही चुलीवरती ॲक्च्युली त्या ठिकाणी जेवण करतात. काय सांगाल मला या परिस्थितीमध्ये? जे कोरोनाच्या काळात जी आमची अवस्था वाईट झाली तशीच आता अवस्था आमची आता वाईट झालेली आहे. कारण त्या काळात जे आमचे कोरोना बंद पडलं त्यावेळी कामगारांचा हाल, आतासुद्धा ती स्थिती आहे. कारण कामगारांना जेवण्या करायला म्हणलं तरीसुद्धा गॅस नाही. बाकीच्या समस्या गॅसमुळं भरपूर झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट असं झालं आहे की चुलीवर वेळ लागतो. म्हणजे आम्ही आता कोळसा आणि लाकूड वापरतो, त्याच्यावर पदार्थ तयार व्हायला वेळ लागतो. तोपर्यंत कस्टमर थांबायला तयार नसतं, कारण ते कस्टमर सतत गडबड करत असतं. त्यामुळं काही कस्टमर असं उठून जातात की वेळेवर मिळत नाही. मला सांगा, आता तुम्ही चुलीवरती जेवण या ठिकाणी करताय, पण आता पूर्णपणे तुम्हाला गॅस मिळत नाही का? अशी काय परिस्थिती? अजिबातच मिळत नाही गॅस. पूर्णपणे बंद झालेला आहे गॅस. पूर्वी किती टाक्या मिळत होते? पूर्वी दररोज 2 मिळत होत्या टाक्या. 2 टाक्या आम्हाला दररोज लागतच होत्या, पण आता ते नाहीत ना आता. त्यामुळं आता असं चुलीवरच करत राहतो आम्ही. आता आपण जर का इकडं बघितलं तर हॉटेल व्यावसायिक जे आहेत किंवा कामेरीमधला जो MK धाबा जो प्रसिद्ध आहे मसुऱ्यासाठी, त्या हॉटेलची जर का आपण परिस्थिती बघितली तर अक्षरशः चुलीवरती त्या ठिकाणी मसुरा करण्याचं या ठिकाणी सुरू आहे किंवा चुलीवरती जेवण त्या ठिकाणी केलं जातं. आता युद्धाचा परिणाम ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी होत असलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. गॅसचा तुटवडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जाधव साहेब, मला सांगा, तुम्ही शासनाकडे काय मागणी केली आहे का? म्हणजे संघटनेच्या मार्फत आम्ही हॉटेल असोसिएशनच्या मार्फत शासनाकडं मागणी केलेली होती. निदान 20% तरी आम्हाला द्या. ते शासन म्हणतं 20% दिले, परंतु आज तागायत तर काय आपणाला मिळालेले नाहीत. कारण तसं शासन म्हणलं आहे, पण ती पेपरवरच आम्ही फक्त वाचतो आहे. मग त्या बातमीवर आम्ही आशेवर राहिलो आहे, पण ते काही मिळालेलं नाही आणि मिळण्याची आशा पण काय वाटत नाही. आता कमर्शियल पूर्णच बंद केलेत. कमर्शियल पूर्ण बंद आहे. कमर्शियल पूर्ण बंद आहे. आणि म्हणजे सगळीकडे बघितलं, कुठल्या ह्यानं कुठेही मिळू शकत नाही कमर्शियल. मग त्यामुळं आम्ही आज ह्याचा कोळसा आणि जळण हाच निर्णय की फायनल केला. पण जास्त दिवस मी चालवू शकत नाही, ह्याच्यामुळे इतका त्रास होतो की धूर आणि भाजण्याचं प्रमाण जास्त असतं, हाताला जास्त भाजतं आहे. म्हणजे कसं लाकूड साधताना त्यात उन्हाळा आहे आणि कोळसा अंगावर उडत असतो, तड असं उडत असतो कोळसा. कारण किडकट असा कोळसा असतो, त्यामुळं अंगावर उडतो, त्यामुळं अंगावर फोड पण येतं. ती कोळशाचा असा परिणाम होतो.
मला सांगा, हा जो तुमचा धाबा आहे सगळ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. MK म्हणलं की MK दाजींचा धाबा म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. पण आता जेव्हापासून तुम्हाला गॅस इथं मिळत नाही, आत्ताची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती, कस्टमरमध्ये काय फरक जाणवतो? कस्टमरमध्ये फरक जाणवतो आहे. म्हणजे कसं, चुलीवरचं जेवण चांगलं होतं आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. फक्त काय, वेळेत कस्टमरला पोच होत नाही, ती जेवण मिळत नाही वेळेत, त्यामुळं कस्टमर उठून जातं आहे. गॅसवर कसं होतं, फटाफट होत होतं, ते आता चुलीवर होत नाही फटाफट, त्यामुळं तसं नुकसान होत चाललं आहे. म्हणजे कालांतरानं हे बंद करण्याची सुद्धा वेळ येईल, कारण कस्टमर येणारच नाही ना, लवकर मिळत नाही, त्यामुळं कस्टमर याची बंद होतील. तुम्हाला आता जळणावरती परवडते का? जळणावरती परवडत नाही. पूर्वी 6,000 रुपये टन होता, म्हणजे जे आम्ही भट्टीला, तंदूर भट्टीला वापरत होतो, त्यावेळी तो 6,000 रुपयानं मिळत होता. तोच आता 11,000 रुपये टन. पहिला 6,000 टन होता, आता तो 11,000 रुपये टनानं. तो पण आता मिळत नाही. किती मागणी केली तरी मिळत नाही, कोणाकडे नाही माहिती आमच्याकडं. तरीसुद्धा ही ओली लाकडं फोडून त्याच्यासाठी एका कामगाराला दररोज 300 रुपये द्यायचे. तो फोडायचा, 1-2 टिकी फोडतो, त्याच्यानंतर तो निघून जातो. त्याच्यासाठी त्याला 300 रुपये मोजावे लागतात. दररोज 1 तास 1.5 तास तो काम करतो, त्याच्यासाठी 300 रुपये त्याला द्यायचे. मग ते उन्हात पसरायचं, म्हणजे असं पसरून ठेवायचं, आणि ते तसं सोकल तसंच इकडं आणायचं. कठीण परिस्थिती आहे. अतिशय कठीण परिस्थिती. कामगारांचे पण बऱ्यापैकी हाल होत असतील. कामगारांचे पण हाल होतात, भयंकर कामगारांचे हाल होतात. म्हणजे आमचे पण त्याच्यापेक्षा जास्त हाल होतात. कारण मसूर हे आमचं कसं आहे, मसूर ही आमची घरचीच लोकं करतात तयार, त्यामुळं आम्हालाच इथं कपडे काढून उभं राहावं लागतं. एकदा तयार करून दिल्यानंतर मग बाकीचे कामगार करतात, पण ते मसूर शिजवायची टॅक्ट आहे ती आमचं आम्हीच करतो. मी, माझा भाऊ किंवा माझा भावाचा मुलगा, असं तिघापैकी कोणतरी करतं. त्यामुळं आम्हाला स्वतःच तिथं उभं राहावं लागतं. त्यामुळे त्या धगीची तिची जाणीव काय आहे ती आम्हाला माहीत आहे. दुसरी गोष्ट, पातेली ही घासून कामगार तो आता राहायला तयार नाही. पण हा चुलीचा जो धूर आहे तो ग्राहकांना पण त्रास देतो ना, म्हणजे ग्राहकांना त्रास देतो तो धूळ. कारण तो आता कसं, सुरुवातीला लाकडं टाकली की ती ओलसर साधारण आहेतच, म्हणजे ती आता वाळी मिळेना झाल्यात, त्यामुळे ओलसर असल्यामुळं धूर होतो. तो अगदी कस्टमरपर्यंत तिथं जातो तो, त्यामुळं त्यांना पण त्रास होतो. मला सांगा, तुमची शासनाकडे काय नक्की मागणी? आमची शासनाकडे काय मागणी आहे की आम्हाला 2 लागत होतं सिलेंडर, त्याऐवजी आम्हाला 2 दिवसाला 1 तरी द्यावा. म्हणजे आम्ही काही जळण, काही त्याच्यावर फ्राय करता येत नाही इथं, त्यामुळं आम्ही फ्रायपॅन वापरत होतो. फ्रायपॅन गॅस नसल्यामुळं हे पातेल्यातच करावं लागतं डायरेक्ट फ्राय. पहिलं कसं 4 लागत होते, 5 लागत होते, ती गॅसवर आम्ही एवढं लागेल तेवढंच करून देत होतो. आता असा अवस्था झाली की गॅस नसल्यामुळं अखंड जवळजवळ 50 प्लेट एकदमच ती करावं लागतं आहे ते आम्हाला. आणि 50 प्लेटची टेस्ट आणि फ्रायपॅनमध्ये केलेली 4-5 जणांची टेस्ट ह्याच्यात फरक पडतो. नाही, आता MK मसुरा म्हणलं की सगळीकडे प्रसिद्ध आहे, म्हणजे ती चवीसाठीच प्रसिद्ध आहे. आता गॅसवरची चव आणि तुमच्या इथल्या चुलीवरची चव यात काय फरक जाणवतो का? चुलीवरची चव निश्चितच चांगली आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण जर आम्ही ही गॅसवर केलं, म्हणजे चुलीवर शिजवलं आणि गॅसवर फ्राय मारला तर व्यवस्थित म्हणजे हे होतं, शटल होतं. पण चुलीवर फ्राय मारायला जमत नाही ते. चुलीवर मग ती एकदम जास्त मारल्यामुळे त्याची चव जरा फरक पडतो. आता हे कंटिन्यू तुम्ही चुलीवरती जेवण चालू ठेवणार? चुलीवरच जेवण चालू ठेवणार. जोपर्यंत गॅस मिळत नाही तोपर्यंत चुलीवर ठेवणार. जळणाचा जो स्टॉक आहे तोपर्यंतच आमचं चालू राहील. जळणाचा स्टॉक पण संपल्यानंतर आमचं ते पण हाल होणार आहे. ठीक आहे, आता हा झाला की गॅसचा आणि तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला, गॅस मिळत नाही वगैरे वगैरे. पण जे लोक खवय्ये लोक आहेत त्यांच्या, म्हणजे तुमच्या ग्राहकांसाठी काय सांगा? आता ग्राहकांच्यासाठी आम्ही विनंती करतो, म्हणजे की बाबा अशी युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं आपणाला गॅस मिळू शकत नाही, त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण चवीत नक्कीच आम्ही फरक करून तुम्हाला दाखवतो. जरा शिस्तीत घ्यावं आणि आमच्याशी ग्राहक म्हणून तुम्ही अवश्य यावं. फक्त वेटिंग करावं लागेल एवढी विनंती करतो. हातापाया पडून मी त्यांना सांगतो की बाबा तुम्ही जरा थांबा, कारण अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं तुम्हाला थांबावं लागतं आहे.
ठीक आहे, तर नक्की हे होते एम के धाब्याचे मालक एम के दाजी. तर यांनी हे जे काय हॉटेलची परिस्थिती आहे ती परिस्थिती सांगितलेली आहे. युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो आणि शासनानं त्या ठिकाणी कमर्शियल गॅस हे त्या ठिकाणी पूर्णपणे बंद करत आणलेले आपल्याला बघायला मिळतात. तर याचाच परिणाम या हॉटेल व्यावसायिकांच्या वरती होताना बघायला मिळतो आहे. कारण तालुक्यातले सगळेच बऱ्यापैकी जे नावाजलेले हॉटेल आहेत, प्रसिद्ध हॉटेल आहेत, त्यांची जर का अशी अवस्था असेल तर छोट्या मोठ्या हॉटेलची अवस्था काय असेल याचा विचार त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. गाडी आमच्या हॉटेलला हां, म्हणजे 38 वर्षापासून आता तुमचा हा खरं तर मसुरा एम के जो आहे हा एक वेगळा संशोधनाचाच विषय, कारण तुमच्या अगदी आजोबाबा असतील, तुमच्या वडिलांपासून तुम्ही हे व्यवसाय चालवताय, एम के धाबा चालवताय. त्याच्यावरती आपण नंतर बोलू, एक स्पेशल एपिसोड त्याच्यावरती करूया. पण आत्ता सध्याची जर का परिस्थिती बघितली तर चुलीवरती अक्षरशः जेवण करावं लागतं. त्याचा त्रास ग्राहकांना सुद्धा होतो आहे. जळण फोडणं असेल, जे काही इथं आचार्य वर्ग त्या ठिकाणी काम करत असेल, कामगार वर्ग काम करत असेल, त्यांना प्रत्येक वेगवेगळ्या समस्याला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागते. आणि चुलीवरचं जेवण म्हणलं तर उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि सध्या उन्हाळा चालू असल्यामुळं त्याचा अधिक प्रभाव या ठिकाणी कामगारांवरती पडताना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो आहे. नक्कीच तर शासनानं या हॉटेल व्यवसायांच्याकडं देखील लक्ष दिलं पाहिजे. किमान 20% 30% सिलेंडर त्यांना उपलब्ध करून देता येतात का हे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. कालच जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की त्या ठिकाणी गॅस पुरवठा असेल, डिझेल पेट्रोल पुरवठा असेल, प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. मात्र प्रमाणामध्ये उपलब्ध असूनसुद्धा या लोकांना गॅस इथं का मिळत नाही हा या ठिकाणी सवाल विचारण्याचा प्रयत्न हे हॉटेल व्यावसायिक या ठिकाणी करत आहेत.